नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल इज इंटिग्रेशन ऑफ x sec स्क्वेअर x स्क्वेअर हा त्याचा अँगल x स्क्वेअर आहे अपॉन स्क्वेअर रूट ऑफ tan क्यूब x स्क्वेअर हा त्याचा अँगल आहे dx. याचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचं. सगळ्यात पहिल्यांदा f डॅश x अपॉन fx किंवा 1 अपॉन स्क्वेअर रूट. आता ते स्क्वेअर रूट तर दिसतंय पण f डॅश अपॉन स्क्वेअर रूट येते का बघे अँगल सेम आहे ठीक आहे पण tan क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काढायला तर 3 tan स्क्वेअर x स्क्वेअर इंटू tan x आणि मग ते असं भरपूर येणार आणि ते सगळं न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट होत नाही. सो ती करोलरी यूज करता येणार नाही. f डॅश एक्स अपॉन एफ एक्स पण येत नाही. चेक करायचं आधी पहिल्यांदा ते सगळं ते येत नाहीये. आपण सबस्टिट्यूशन करून बघूया. ते तर आहेच. सबस्टिट्यूशनचा थिअरम आपण बघितलाय. आता u अपॉन v आहे त्यामुळे शक्यतो v म्हणजे डिनॉमिनेटरला सबस्टिट्यूट करायचं बिकॉज न्यूमरेटरच्या सगळ्या टर्म्स म्हणजे सगळे फंक्शन्स विथ dx असं सगळं dt मध्ये कन्वर्ट झालं पाहिजे म्हणजे मग ते इझी होईल. सो आता डिनॉमिनेटरमध्ये आहे tan क्यूब आणि त्याचा अँगल आहे x स्क्वेअर. तर ह्या सगळ्याला टी करायची गरज नाही कारण मग त्याचं परत डेरिव्हेटिव्ह प्रॉब्लेमॅटिक आहे. सो आपण त्यातल्या tan x स्क्वेअर म्हणजे फक्त 3 tan आहेत ना tan क्यूब आहेत 3 tan आहेत त्यातल्या एका टॅनला आपण सबस्टिट्यूशन करूया कारण स्क्वेअर रूट ऑफ टी क्यूब किंवा स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब हे काढणं इझी आहे आपल्याला. ते आपल्याला एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युल्याने काढता येईल. एकदा ते अल्जेब्राइक फंक्शनमध्ये गेलं की एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युल्याने आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. त्यामुळे फक्त इथल्या टॅनला सबस्टिट्यूट करायचं. सो पुट टॅन आता अँगल काय ह्याचा टॅन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. टॅन ऑफ एक्स स्क्वेअर नाही हा अँगल आहे पाहिजे त्याला ब्रॅकेट घाला म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला की अँगल कुठला आहे आणि इथे क्यूब किंवा पॉवर कुठली आहे त्याची हे सगळं. सो टॅन ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी म्हटलं तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार टॅनचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक स्क्वेअर अँगल तोच राहणार एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरंट अँगल आहे ना इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर कारण हा अँगल वेगळा आहे. सो इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x dx इज इक्वल टू काय होणार dt. आता 2x इथे लिहूया आपण देअरफॉर 2x sec स्क्वेअर अँगल इज x स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. सो आता इझी झालं कारण हा x दिसतोय sec स्क्वेअर अँगल x स्क्वेअर दिसतोय dx दिसतोय. या सगळ्यासाठी आपण dt लिहू शकतो. 2 फक्त एक्स्ट्रा आले तर इथे 1/2 करून आपण ऍडजस्ट करूया. सो इंटिग्रल बिकम्स इंटिग्रेशन ऑफ इथे 1/2 ऍडजस्ट करूया म्हणजे इथे 2x sec स्क्वेअर x स्क्वेअर dx याचा आपण t मध्ये करणार आहोत अपॉन स्क्वेअर रूट ऑफ tan क्यूब x स्क्वेअर. आता या सगळ्यासाठी आपण t घातलाय तर काय येणार 1/t इज इक्वल टू 1/t. या सगळ्यासाठी झालं न्यूमरेटरसाठी झालं dt आणि डिनॉमिनेटरसाठी झालं स्क्वेअर रूट ऑफ टी क्यूब कारण टॅन क्यूब आहे ना सो टी क्यूब पण टी क्यूब आहे क्यूब म्हणजे काय आणि त्याचा स्क्वेअर रूट आहे त्यामुळे हे 3/2 असं आपल्याला लिहिता येईल ना टी क्यूब क्यूब रूट ऑफ. आता हे टी आहे आणि स्क्वेअर रूट आहे म्हणजे 1/2 आहे त्यामुळे ते काय झालं टी रेस टू 3/2 असं आपण लिहितो. 3 रेस टू 3/2 असं लिहितोय कारण का आपल्याला ते एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युल्यात आणून ते सॉल्व्ह करायचं ते इझी जाईल. पण आता हा डिनॉमिनेटरला टी रेस टू 3/2 आहे तो न्यूमरेटरमध्ये आणता येतो कधी तो आणताना मायनस होऊन येणार आहे त्यामुळे आता आपण याचं इंटिग्रेशन काढूया. सो दॅट इज इक्वल टू 1/2 आहे इंटिग्रेशन ऑफ हा एक स्टेप लिहूया आपण म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला dt अपॉन टी रेस टू 3/2 झाला. आता डिनॉमिनेटरला नाही ठेवून चालायचं न्यूमरेटरला आणायला हवं फंक्शन कारण एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला न्यूमरेटरला एक्स रेस टू एन सो दॅट इम्प्लाइज 1/2 इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू मायनस 3/2 dt. आता हे सिंपल आहे एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युल्याने आपण करूया विच इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट 3 रेस याचं इंटिग्रेशन काय येणार टी रेस टू मायनस 3/2 प्लस 1 अपॉन मायनस 3/2 प्लस 1 प्लस सी येणार सगळी. आता हे थोडंसं सिम्प्लिफाय करूया आणि लिहूया आणि मग शेवटी आपण ते पुन्हा एक्स मध्ये आणायचं. सो 1/2 इंटू ब्रॅकेट टी रेस टू हे म्हणजे किती झालं मायनस 3/2 1 म्हणजे झालं टी रेस टू मायनस 1/2 अपॉन हे मायनस 1/2 प्लस सी. आता हे मायनस 1/2 ए अपॉन बी अपॉन सी आहे तर इकडे येताना मल्टिप्लिकेशन मध्ये येणार त्यामुळे हा येणार 2/1 होणार मायनस साइन इथेच राहील ते राहू दे त्यामुळे हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार आहे. सो दॅट इम्प्लाइज हे 2 आणि 2 कॅन्सल झाले मायनस साइन मात्र तसंच राहिलं टी रेस टू मायनस 1/2 प्लस सी. पण आपण टी मध्ये ठेवत नाही आन्सर एक्स मध्ये लागतं आपल्याला. टी कशाला सबस्टिट्यूट केला होता तर टॅन ऑफ एक्स स्क्वेअरला टी केला होता तर परत टॅन ऑफ एक्स स्क्वेअर आणायचं दॅट इम्प्लाइज मायनस टॅन ऑफ
एक्स स्क्वेअर हा अँगल आहे आणि पॉवर याची -1/2 आहे प्लस सी. आता इथे -1/2 ठेवायच्या ऐवजी आपण त्याला डिनॉमिनेटर मध्ये परत आणू शकतो. सो विच इज इक्वल टू -1/√ऑफ tan स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस सी. हे आन्सर हे बरोबर आहे. हे टी मध्ये आलंय, एक्स मध्ये आपण त्याला आणले, त्यामुळे हे आन्सरही बरोबर आहे. पण अजून थोडंसं आपण त्याला रिअरेंज केलं. tan रेज टू -1/2 होतं ना, 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट असतं, -1/2 म्हणजे ते डिनॉमिनेटरचं स्क्वेअर रूट आहे. सो 1/√tan एक्स स्क्वेअर प्लस सी आणि मायनस साइन हे राहिलं तसंच. सो हे त्याचं फायनल आन्सर इथे असणार. नेक्स्ट फंक्शन इज इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. आता इथे u अपॉन v नाहीये, त्यामुळे कुठलीच करोलरी ऍडजस्ट होणार नाही. आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशन घेऊ. हे मोठं फंक्शन दिसतं, याला सबस्टिट्यूशन करून बघूया. कारण याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आला तर 2x येईल आणि x इथे ऍडजस्ट होतोय का ते बघायला हवं. x आहे कारण x रेज टू 5 आहे. सो x इंटू x रेज टू 4 असं करून आपल्याला x तिथून मिळवता येईल. सो ह्या सगळ्याला आपण जर सबस्टिट्यूट केलं, सपोज स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू टी. तर आता डायरेक्ट dt घेता येणार नाही, कारण ह्याचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आला तर 1/2 असं येणार आहे आणि 1/2 रिप्लेस करायला इथे नाही येत, त्यामुळे ते डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता यायचं नाही. अशा टाईपमध्ये फंक्शन आली तर केअरफुली घ्या, कारण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं तर फंक्शन सॉल्व्ह न होता कॉम्प्लिकेटेड होईल. तर आपण याचं स्क्वेअर घेऊया म्हणजे ते सिम्प्लिफाय होईल. दोन्ही ठिकाणी स्क्वेअर करूया म्हणजे काय होणार, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं, टी स्क्वेअर. सो हे आपण आहे. आता ह्याच्यातून एक्स ची व्हॅल्यू पण काढून ठेवायची, पण ती काढूया आपण नंतर. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो आणि काय येते बघूया. सो दॅट इम्प्लाइज देअरफॉर याचा डेरिव्हेटिव्ह येणार 2x dx, कारण a कॉन्स्टंट आहे त्याचं 0 आहे आणि याचा येणार 2t dt. नुसतं dt लिहितो आपण, पण इथे टी स्क्वेअर आहे सबस्टिट्यूशन मध्ये, सो 2t dt असं येणार. हे तर रिप्लेसमेंट झाली. प्लस आपण इथून x ची व्हॅल्यू काढून घेऊया, कारण x रेज टू 5 आहे तिथे. त्याच्यात कुठेतरी आपल्याला x ची व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ t तिथे घालावी लागणार आहे. नुसतंच dx ला सगळं रिप्लेस होत नाहीये, काही काही फंक्शन्स राहत आहेत, त्या रिमेनिंग फंक्शन साठी x ची व्हॅल्यू घालावी लागणार आहे. सो इथून एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, टी स्क्वेअर आहे. दॅट इम्प्लाइज एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. इक्वेशन 1 म्हणून यायला, कारण ही व्हॅल्यू आपल्याला कुठेतरी इथे x साठी रिप्लेस करावी लागणार आहे. सगळे x हे dx च्या याच्यात dt मध्ये रिप्लेस होत नाहीयेत, म्हणून ही x ची व्हॅल्यू आपण इथे काढून ठेवली. आता हे जे फंक्शन आहे त्याचं आपल्याला t मध्ये करायचं, त्या t मध्ये कसं कन्वर्ट होतंय बघूया, कारण इथे ही व्हॅल्यू घातली. सो फंक्शन आहे एक्स रेज, आधी ते बघूया आपण काय काय t मध्ये जाणार आहे ते. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx आणि हे सगळं आपण एकदा रिप्लेस केलं की मग नंतर इंटिग्रेशन घेऊया. हे ते आतलं फंक्शन आहे. आता घेताना आपण x इंटू एक्स रेज टू 4, आपण इथे काही व्हॅल्यू चेंज करत नाही आहोत. एक्स रेज टू 5 आहे ना, बेस सेम असेल तर इंडासेसची ॲडिशन. हा x सेपरेट का करून घेतला, इथे कुठेतरी x आणि dx च्या तिथे आपल्याला dt रिप्लेस करता येणार आहे, म्हणून तो x रेज टू 5 मधून x बाहेर आणला अगेन. आणि हे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि हे dx. आता काय काय येणार आहे, हा x आणि हा dx, त्याच्यासाठी काय आहे तर t dt आहे. आता 2x dx इज इक्वल टू t dt झाल्यामुळे हा 2 तर इथे कॅन्सल झाला. सो x dx आपण t dt ने रिप्लेस करू शकतो. सो हा x dx dt ने झाला. याची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे, याची व्हॅल्यू t आहे, त्यामुळे आपण याच्यासाठी t लिहिणार. आता x रेज टू 4 तसाच राहिला, तो राहून चालत नाही तसा, x मध्ये नाही, सगळं t मध्ये कन्वर्ट करायचंय. आता आपल्याला x ची व्हॅल्यू लागेल. हियर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू दिस, t मधली आहे, a काय कॉन्स्टंट असेल. सो t मधली व्हॅल्यू जी आली आहे ती इथे आपल्याला एक्स रेज टू 4 साठी तेवढी रिप्लेस करायला लागेल. थोडं एक्स्ट्रा इथे आपल्याला लागणार आहे, पण जसं म्हटलं तसं की एक्झाम्पल बघूनच आपल्याला ते ठरवायला लागतं. सो एक्स dx साठी आपण dt रिप्लेस केलं, ह्या सगळ्यासाठी आपण t रिप्लेस केला. त्याच्यानंतर ह्या सगळ्याच एक्स रेज टू 4 जो आहे तो काय येणार आहे, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर असा असणार आहे ना. सो एक्स रेज टू 4 मीन्स काय, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मीन्स काय आहे, टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि ह्याचा स्क्वेअर येणार. का ते लक्षात आलं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू दिस, देअरफॉर एक्स रेज टू 4 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ना, एक्स स्क्वेअर स्क्वेअर येणार. एक्स रेज टू 4 मीन्स एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे तर टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर.
सो टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर आणि इंटू टी आणि डी टी. आता सगळं रिप्लेस झालंय का आणि सगळं टी मध्ये आलंय का हे इम्पॉर्टंट आहे, टी मध्ये यायला पाहिजे सगळं. सो आपण एक्स डीएक्स ला dt ने रिप्लेस केलं, सॉरी टी dt ने रिप्लेस करायचं आणि नुसत्या dt ने नाही. एक मिनिट, एक्स dx ला टी dt ने रिप्लेस करायचं आहे आणि ह्या याच्यासाठी एक टी आहे. सो किती टी झालेत ते बघा. आता आपला एक टी राहिला होता, त्याने आन्सर आपलं चुकलं असतं. सो नीट केअरफुली बघा, एक्स dx ला टी dt ने रिप्लेस करायचा, तो केला आपण. त्याच्यानंतर हे जे आहे स्क्वेअर रूट, त्याच्यासाठी टी हवाय, तो टी केलाय आणि हा x⁴ आहे, त्याच्यासाठी आपण हे असं लिहू. आता सगळं टी मध्ये आलंय. आता थोडंसं ऍडजस्ट करून घेऊया ते. दॅट इम्प्लाइज टी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू टी म्हणजे टी स्क्वेअर डी. अजून सिम्प्लिफाय करायला लागेल कारण ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्यामुळे a मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला अप्लाय करून तो स्क्वेअर करायला लागेल. मग या टी स्क्वेअरने यात मल्टिप्लाय करायला लागले. ते सगळं सिम्प्लिफाय करून घेऊ फंक्शन, मग फायनली त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. सो दॅट इम्प्लाइज ब्रॅकेटमध्येच लिहूया टी स्क्वेअर म्हणजे t⁴ मायनस 2a स्क्वेअर टी स्क्वेअर. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, तो सॉल्व्ह करतोय आपण. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर इंटू हे टी स्क्वेअर dt. आता आपण या टी स्क्वेअरने आत मल्टिप्लाय करूया. टी आणि टी सेम आहेत त्यामुळे t⁶ होणार मायनस 2a स्क्वेअर. टी आणि टी सेम आहेत त्यामुळे t⁴ होणार प्लस दिस a⁴ अँड दिस टी स्क्वेअर आणि मग ब्रॅकेट घालायचं आणि त्याला सगळ्याला कॉमन डी. आता फायनली आपण फंक्शन टी मध्ये आणि सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणले, कारण हे तीन फंक्शन्स आहेत, त्यातला ए कॉन्स्टंट आहे, त्यामुळे फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन वाली फंक्शन्स आहेत. आपण डायरेक्ट त्याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो. एक्स मधलं जे हे फंक्शन होतं, हे एक्स मधलं फंक्शन होतं, त्याला सबस्टिट्यूट करून आपण हे टी मध्ये सगळं रिप्लेस केलेलं आहे. आता आपण त्याचं इंटिग्रेशन घेऊया पुढच्या स्टेपला. आणि ते टी मध्ये रिप्लेस करताना केअरफुली करा, कारण हे स्क्वेअर रूट आहे. प्रेझेंट असेल 1/2 रूट तर नुसतं टी ठेवा, नाही तर मग हे असं थोडंसं स्क्वेअर वगैरे घ्यायला हरकत नाही. आता याचं इंटिग्रेशन घेऊया. सो इंटिग्रेशन ऑफ t⁶ मायनस 2a स्क्वेअर t⁴ प्लस a⁴ t स्क्वेअर dt. इथे आले ते सुद्धा एकदा सगळं चेक करायचं. टी स्क्वेअर आहे बाहेर, टी स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं. हा याचा ब्रॅकेट एक्सपांड करायचा आहे. टी स्क्वेअरने मल्टिप्लाय करताना केअरफुली सगळं मल्टिप्लाय झालंय ना चेक करा. टी आणि टी सेम आहे त्यामुळे 4 + 2 6 हे 2a स्क्वेअर हे टी स्क्वेअर आणि टी स्क्वेअर. सो t⁴ हे a⁴ आणि हे टी स्क्वेअर. सगळं कुठेही एखादा कमी जास्त पॉवर व्हायला नको, नाही तर फायनल आन्सर चुकायचं. आता याचा आपण करू शकतो, कारण सेपरेट आता सगळ्याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो. t⁶ dt मायनस 2a स्क्वेअर t⁴ dt प्लस a⁴ t⁴ dt. कारण हे प्लस मायनस साईन आहेत ना, तो सेपरेट इंटिग्रेशन घेणार आणि जे कॉन्स्टंट आहेत ते इंटिग्रेशनच्या बाहेर आणले. सो दॅट इम्प्लाइज याचं इंटिग्रेशन करणार t⁻⁷/7 मायनस 2a स्क्वेअर t⁵/5 प्लस a⁴ t⁵3/3 प्लस c. पण आता हे सगळं टी मध्ये आलंय आन्सर आणि आपण आन्सर टी मध्ये ठेवत नाही, एक्स मध्ये आणतो. मग टी कशासाठी वापरला होता? √(x² + a² साठी. आता ते सगळं एक्स मध्ये रिप्लेस करणार. सो दॅट इम्प्लाइज टीच्या ऐवजी इथे लिहूया √(a² + x². आता हे टी मध्ये ते सगळं एक्स मध्ये आणूया. सो √(a² + x² ब्रॅकेट ⁻7 मायनस 2a स्क्वेअर √(a² + x² ब्रॅकेट 5/5 प्लस a⁴ t³ आहे. सो √(a² + x² ब्रॅकेट 3/3 प्लस c. आता हे माहिती आहे आपल्याला की हे 7 आहे आणि हा स्क्वेअर रूट आहे, तो हे आपण 7/2 असं लिहू शकतो. हे फायनल आन्सर हे बरोबरच आहे आन्सर, पण थोडंसं लिहिताना आपण ते 7/2 3/2 अशा फॉर्म मध्ये लिहूया. कारण इथे 7 आहे आणि ते स्क्वेअर रूट आहे. सो स्क्वेअर रूट मीन्स 1/2 1/2 × 7 मीन्स 7/2. हे स्क्वेअर रूट इंटू म्हणजे 5 आहे, स्क्वेअर रूट ⁻⁵ आहे. सो
1/2 इंटू 5 म्हणजे 5/2 असं ते सगळीकडे लिहूया. सो दॅट इम्प्लाइज a square plus x square raised to 7/2 upon this 7. काही कॅन्सल वगैरे होतंय का बघा, पण इथे 2 आणि 5 आहे, इथे 3 आहे, कुठेही कॅन्सल होताना दिसत नाही. ठीक आहे. मायनस 2a square plus x square raised to 5/2 upon 5 आहे प्लस a raised to 4 into bracket a square plus x square raised to 3/2 upon this 3 plus c. सो हे आपलं फायनल आन्सर असणार.